चक्रीवादळ नाही, पण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय झालेला आहे. आणि आता आपण पाहूयात की 14 तारखेला राज्यातील हवामान कसे राहील. सध्या जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रात आज 13 तारखेला जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर 41.2, जळगाव सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस उष्ण लाट आहे. जेऊर 40, कोल्हापूर 35, महाबळेश्वर 31.4, मालेगाव 43.4, नाशिक 38.5, त्यानंतर पुणे 39 अंश सेल्सिअस, सांगली 38.3, सातारा 40.2 अंश सेल्सिअस आणि या ठिकाणी सायंकाळी 5:30 पर्यंत 42 mm पाऊस झालेला आहे. सोलापूर 41.1, विदर्भ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान अकोला 45.9 अंश सेल्सिअस, अमरावती 45.8, भंडारा 42.6, बुलढाणा 43.4, ब्रह्मपुरी 43.2, चंद्रपूर 42.8, गडचिरोली 42, त्यानंतर गोंदिया 41.4, नागपूर 44.2, वर्धा 45 याही ठिकाणी उष्ण लाट आहे. अमरावतीकडे उष्ण लाट आहे. वाशिम 42.6, यवतमाळ 42.4 अंश सेल्सिअस. म्हणजे विदर्भातही तापमान बरचसं वाढलेलं आहे. अंदाज त्याचा आपण दिलाच होता. त्यानंतर मराठवाडा विभागात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 43.4 अंश सेल्सिअस, उष्णतेची लाट सदृश स्थिती कायम आहे. धाराशिव 41.1, परभणी 42.9, उदगीर 39.6, मुंबईसह कोकण विभागात पाहिलं तर अलिबाग 36.8, डहाणू 35.8, हरणे 34.6, कुलाबा 34.9, सांताक्रूज 34.2, रत्नागिरी 33.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. म्हणजे कोकणातही अजूनही तापमान थोडे नेहमीपेक्षा अधिक आहेच. सध्याची जर स्थिती पाहिली तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर त्याची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या या भागामध्ये दिसत आहे. याची तीव्रता पुढे जास्त वाढण्याचा अंदाज नाही. यापासून चक्रीवादळ बनण्याची शक्यता ही आता तरी दिसत नाहीये. त्यासोबत राज्याकडे उत्तरेकडचे हे उष्ण वारे येत आहेत. थोडंसं बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे येत आहेत. हवेचा जोर क्षेत्र सारखी स्थिती इकडे कर्नाटक पासून पश्चिम महाराष्ट्रातील भागापासून ते इकडे मराठवाड्याच्या काही भागांपर्यंत विस्तारलेली आहे आणि त्याच्या आसपास मेघगर्जना आणि पाऊस देणारे ढग आज विकसित झालेले पाहायला मिळत आहेत आणि जोरदार वादळी वारे सह पाऊस होतोय. आत्ता माझ्या गावामध्ये सुद्धा साधारणतः 6:45 वाजल्यापासून ते 7:15 वाजत आले तरी सुद्धा वादळी वारे चालूच आहेत आणि पाऊस थोडाच आहे पण वादळ वारे खूप जास्त प्रमाणात आहेत. असाच पाऊस सांगलीकडे झाला, कोल्हापूरकडे काही भागांकडे होण्याची शक्यता आहे रात्रीसाठी. पुण्यात अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. सध्या जर पाहिलं तर साधारणतः सायंकाळी 6:30च्या आसपास इकडे नाशिकच्या येवल्याच्या आसपास पावसाचे ढग होते. ते थोडेसे दक्षिणेकडे सरकत आता कोपरगावच्या आसपासच्या भागांमध्ये जातील आणि अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये ते प्रवेश करतील. संगमनेरकडे थोडेसे जाऊ शकतात. संगमनेरच्या पूर्वेकडील भागात सुद्धा आणि राहुरीचा त्याला लागून असलेला भाग आहे. या ठिकाणी सुद्धा पावसाचा ढग आहे. दक्षिण पश्चिम वाटचाल आहे. एक छोटासा ढग इकडे साधारणतः श्रीगोंद्याच्या पश्चिम भागांच्या आसपास आहे. त्यानंतर इकडे बारामती पासून ते फलटण आणि खंडाळा तालुक्यापर्यंत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचे ढग आहेत. हे ढग पश्चिमेकडे जात आहेत म्हणजे भोरकडे सुद्धा हे पावसाचे ढग पोहोचणार आहेत. त्यानंतर सांगलीचा भाग आहे, जत पासून ते इकडे दक्षिणेकडील भाग आहे मिरज पर्यंत बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालाय. आता हेच पावसाचे ढग शिरोळकडे पोहोचले आणि कोल्हापूरच्या इतर ठिकाणी सुद्धा रात्री उशिरा हे ढग पोहोचतील. तसंच इकडे बीडमध्ये दुपारी सुरुवात झाली होती. त्यानंतर आता हिंगोलीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. जळगावचा दक्षिणेकडील भाग जामनेरच्या आसपास थोडासा पावसाचा ढग होता. पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग होते आणि हे दक्षिण पूर्वेकडे यांची वाटचाल होत आहे. म्हणजे इकडे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरचे काहीशे भाग, भंडारा, गोंदियाच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. हे जे सांगितलेले भाग आहेत या भागांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पाऊस झालेला आहे किंवा रात्री थोडाफार पाऊस होण्याची शक्यता राहील, पण या ठिकाणी शक्यता अधिक आहे. आणि उद्याची जर आपण स्थिती पाहिली तर उद्या पहिल्यांदा तापमान पाहूया तर उद्या नागपूर, वर्धा, अमरावती, जळगाव, बुलढाण्याचे उत्तरेकडील भाग असतील. त्यानंतर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तापमान 44, 45 किंवा काही ठिकाणी 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे उष्णतेची लाट विदर्भामध्ये तीव्र होते. पुढील 2 ते 3 दिवस ही उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या विदर्भातील लोकांनी. त्यानंतर जर पाहिलं तर मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग असतील किंवा छत्रपती संभाजीनगर, जालनापासून परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याचे दक्षिण भाग, ते सगळे धुळे, नंदुरबारचे काही भाग या ठिकाणी तापमान हे साधारणतः 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. थोडेसे पश्चिमेकडील भाग असतील नाशिकचे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यापासून पश्चिमेकडे तापमान थोडंसं कमी होईल. पश्चिमेकडचे वारे वाहतील.
आणि त्यामुळे या ठिकाणचं तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे. घाटात सुद्धा तापमान हे साधारणतः 32-30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. कोकण किनारपट्टीला तापमान साधारणतः 34-35च्या आसपास जाईल. अंतर्गत भागांमध्ये हेच तापमान साधारणतः 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. त्यानंतर इकडे जो अहिल्यानगर, सातारा, सांगली पूर्वेकडील भाग असेल, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणी तापमान मात्र 41 अंश 40 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता ही दिसते. पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर पाऊस हा उद्या सुद्धा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे एक दुसरे भाग, बेळगाव, सोलापूर, कर्नाटकचे उत्तरेकडील बिदर, गुलबर्गा हे भाग असतील, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगरचे दक्षिणेकडील भाग, सोलापूर या भागांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी सार्वत्रिक पाऊस नाही, काही ठिकाणी पाऊस होईल, वादळी वारे वेगवान वाहतील. त्यानंतर नाशिकचे भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, जळगावचा एक दुसरा भाग या ठिकाणी स्थानिक ढगणीमितीवरती लक्ष ठेवा. स्थानिक ढगणीमिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो. त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिम भाग आणि त्याला इकडे कोकणातील भाग याही ठिकाणी पूर्वेकडचे ढग हे पश्चिमेकडे, दक्षिण पश्चिमेकडे जास्त प्रमाणात जर सरकले तर याही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पावसासाठी वातावरण अनुकूल राहू शकते. हा तर झाला पावसाचा अंदाज. पुढील काही दिवस राज्यात कमी अधिक पावसासाठी वातावरण म्हणजे आता सध्या पाऊस होतोय, पण स्थानिक पातळीवरतीच हा पाऊस अजूनही आहे. त्यामुळे बदल काय झाले तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. आता परवाचा अंदाज सांगत नाही, पण सध्या असं दिसतं की परवा किंवा त्याच्या पुढच्या दिवशी सुद्धा राज्यात तुरळक ठिकाणी, सार्वत्रिक नाही तुरळक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पावसासाठी वातावरण अनुकूल राहू शकतं. हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार सर्वात प्रथम नांदेड, त्यानंतर वर्धा आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्ण रात्र पाहायला मिळण्याचा अलर्ट आहे. म्हणजे या ठिकाणी स्थिती खूप गंभीर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर अमरावती, वर्धा, अकोला, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाटमाता या ठिकाणी उष्ण लाटेचा अलर्ट दिलेला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर 15 तारखेचा इशारा पाहिला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा या ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी सुद्धा IMDच्या पीडीएफ मध्ये उष्ण लाटेचा इशारा दिलाय. तर मेन वेबसाईटवरती उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिलाय. त्यामुळे या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील असं आपण म्हणूया. तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर 16 तारखेचे इशारे पाहिले तर अकोला, अमरावती या ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा इशारा आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. तर सांगली, कोल्हापूरमध्ये 16 तारखेला सुद्धा हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 17 तारखेला अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा येलो अलर्ट आहे. तर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.